नावाच्या राजाचं. असा एक राजा होता म्हटले. अजनाब पर्वतावरती त्या पर्वताचा तो राजा होता. त्याच्यावर 10,000 वर्ष त्या राजानं राज्य केलं म्हणून त्याचं नाव होतं भरत. अजनाब नावाचं जे राज्य होतं, जो त्या राजा ज्याचा राजा होता तो, ते दुसरं तिसरं कुणी नाही. त्यानं 10,000 वर्ष त्या ठिकाणी त्याच्यावर राज्य केलं म्हणून त्याचं नाव पडलं भारत. आपल्या भारत देशाचं नावच पुढलं जुनं होतं अजनाब. भरतानं एवढ्या वर्ष राज्य केलं म्हणून त्याचं नाव पडलं भारत. त्याची पत्नी पंचजनी, तिला 5 पुत्र झाले आणि 5 पुत्र झाल्यानंतर मग मात्र सगळं सोयीस्कर असताना सुद्धा राजानं सगळ्या घरादाराचा त्याग केला आणि सगळा त्याग करून राजा मात्र आता वल्कल वस्त्र धरून वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेला. राजाने एवढं सगळं सोयीस्कर असताना सुद्धा त्या ठिकाणी वनाला निघून गेला. आमच्या घरी काही नसताना आम्हाला घरदार सुटत नाही. आमची शोकांतिका आहे ती. संतांकडे कुठलं गाऱ्हाण नसतं. मी पहिलेही बोलले पा, ज्याच्या घरी सगळ्या गोष्टी संपन्न आहेत तरी अंतकरणामध्ये सात्विकता असेल ना आणि भगवंताचं चिंतन करावं असं वाटत असेल, तो खऱ्या अर्थानं परमार्थिक आहे. त्याला परमार्थिक म्हणावं. गंडकी नदीच्या काठावर त्या ठिकाणी पुलह नावाच्या आश्रमामध्ये जाऊन तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या करत असताना दररोज तपश्चर्या करायचा, स्नानापुरता नदीवर जायचा. नदीवर स्नानाकरता गेलेला असताना त्या ठिकाणी स्नान करू लागला. अर्घ्य देण्यासाठी हातात पाणी घ्यायचं, पण त्यावेळेला असं घडलं, एक हरिण गर्भिणी होती आणि ती गर्भवती असल्या कारणानं त्याच ठिकाणी त्या गंडकी नदीच्या काठी ती पाणी पिण्यासाठी आली. मागून एका सिंहानं डकार दिली आणि त्याचा आवाज ऐकून त्या ठिकाणी तिनं जोरात उडी मारली. तेवढ्यात तिचा गर्भपात झाला. ते पोटातलं जे हरणाचं पिल्लू आहे ते पाण्यात पडलं. हरिण त्या ठिकाणी मृत्यू पावली आणि तोच तो हरणाचा गर्भ, ते हरणाचं पिल्लू त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येत होतं. अर्घ्य देण्यासाठी हातात पाणी घेणार, पाणी घेण्याऐवजी ते हरणाचं पिल्लूच हातामध्ये आलं आणि हातामध्ये आल्याबरोबर त्या राजानं विचार केला, त्याच्या मोहात पडला. किती सुंदर आहे, किती छान आहे. आणि तो राजा म्हणतो की मी क्षत्रिय आहे आणि माझ्या आश्रयाला ते आलंय म्हणून मी त्याचा सांभाळ करणार आहे. राजा त्याचा सांभाळ करू लागला. 1 तास 2 तास दिवसातून त्याच्यासाठी द्यायचा, इतर वेळ भजनासाठी. राजा आता दिवसेंदिवस त्याला मोठं करू लागला. जसं मोठं होईल तसं जास्त वेळ देऊ लागला. राजा म्हातारा झाला, पण राजानं आता सगळं सोडून दिलं. सगळा वेळ त्या हरणासोबत घालायला लागला. हरिण मोठं झालेलं होतं. एक दिवस हरणाचा कळप आला आणि त्या कळपामध्ये ते हरिण निघून गेलं. निघून गेल्याबरोबर मग मात्र आता याला काळजी पडली, माझ्या हरणाचं कसं होणार, हरणाचं कसं होणार. त्याची काळजी करून करून अन्नाचा पाण्याचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर मग मात्र आता राजा त्या ठिकाणी आजारी पडला. राजाला कळालं आता माझा अंतकाळ जवळ आला, आता जास्त दिवस मी जगणार नाही. पण हरणाच्या कळपात फिरणारं जे हरिण होतं, असं वर्ण नाही म्हटले, ते फिरून पुन्हा राजाच्या पायथ्याशी येऊन बसलं. पायथ्याशी येऊन बसल्यानंतर त्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर राजा आता अंतकाळ जवळ आलेला आहे ना. अंतकाळ जवळ आल्यानंतर तो राजा म्हणतो, ज्या हरणाचा एवढा मी सांभाळ केला, या वनात एवढे प्राणी आहेत, त्याला भक्ष्य करणारे अनेक जीव आहेत, माझ्या हरणाचं कसं होणार, माझ्या हरणाचं कसं होणार. असं म्हणता म्हणता त्याच्याकडे बघता बघता त्यानं जीव सोडला. आणि असं म्हणतात, अंतीची आमती अवधारी जे पुढची गती. अंतीच्या वेळेला जे तुमच्या डोळ्यासमोर येईल, जे तुमच्या ध्यानात येईल, ते तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे मी नाही सांगत, याच्यासाठी प्रमाण आहे. जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला. घाला तो घातला वासने, घाला
मात्र त्या ठिकाणी जड भरत राजा त्याला पुन्हा पुढच्या जन्मामध्ये हरणाच्या गर्भाला जन्माला जावं लागलं. त्यानंतर हरणाच्या गर्भामध्ये फक्त 6 महिने वास केला हरणाच्या शरीरामध्ये. त्यानंतर ते शरीर टाकलं, दुसरा जन्म झाला. त्यावेळेला भरताचाच जन्म झाला, पण ज्या वेळेला पहिला भरत होता त्याला फक्त भरत नाव होतं आणि आता जन्माला आला त्याचं नाव ठेवलं जड भरत. कारण तो असं अतिशय, कुणी काही म्हटलं तसा वेड्यासारखा वागायचा, काही बोलत नव्हता, कुणी काही विचारलं त्याचं उत्तर देत नव्हता. आणि अशा राजाला एक दिवस राहुगण नावाचा राजा त्या ठिकाणी भेटला. कथाभाग आपल्याला ऐकू का होईना पाठ असेल. त्या राजाला त्यानं उपदेश केला आणि यानंतर 28 नरकांचं वर्णन आलं आणि त्या 28 नरकांचं वर्णन त्या ठिकाणी शुकदेवांनी वर्णन करून सांगितलं. आणि त्या नरकामध्ये त्या ठिकाणी शुकदेव सांगतात, जो जो वाईट कृत्य करेल त्याला त्याच्या कर्मानुसार ते नरक भोगावे लागतील. हे ज्या वेळेला तो परीक्षिती नावाचा राजा ऐकत होता ना, त्यावेळेस ऐकता ऐकता डचकलाच राजा डचकला आणि राजा म्हणतो, तुम्ही नरकाचं वर्णन केलं पण मला त्याची भीती वाटते. म्हटले, मला असं विचारायचं आहे, नरकाला जाण्या अगोदर असं काही उपाय आहे का जेणेकरून नरक टाळता येतो? त्यावेळेस शुकदेव म्हणतात, जो भगवान सर्वत्र भरलेला आहे त्या भगवंताचं फक्त एकमेव नामचिंतन असं आहे की ते तुम्हाला नरकाला जाण्यापासून वाचवू शकतं. म्हणून भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे की ते सर्वांचा उद्धार करतं. याच्यानंतर कथा जाते ती अजामिळ चरित्राकडे. अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. तो अजामिळ नावाचा ब्राह्मण अतिशय सत्वर्तनी सत्कर्मी होता. एक दिवस शेजारच्या गावात जायचं होतं. गावात जाताना चांगल्या शहाण्या माणसानं, अनुभवी माणसानं सांगितलं, अरे तो लांबचा रस्ता आहे तिकडून जा, मधल्या रस्त्यानं जाऊ नको. पण आम्हाला सवय आहे, आमची खोडच आहे वाईट ती, जे करू नको म्हणतो ते केल्याशिवाय राहत नाही. सगळीजण ओरडून ओरडून सांगतात, बाबा रे तंबाखू खाऊ नको, तुझ्या आयुष्याचं तुलाच त्रास होईल. पण तरी सुद्धा एखादं व्यसन लागलं की सुटत नाही माणसाला. अनेक अशा गोष्टी आहेत. त्याला सांगितलं त्या रस्त्यानं जाऊ नको बाबा, पण तरी सुद्धा त्यानं विचार केला तिकडून जाऊ नको म्हणले, नेमकं काय बघितलं पाहिजे. म्हणून मधल्या रस्त्यानं निघाला, जाऊ लागला. आणि जात असताना त्यानं पाहिलं एक स्त्री 4 पुरुषासोबत त्या ठिकाणी वाईट कृत्य करताना त्या ठिकाणी दिसली. आणि त्याने पाहिलं आणि तो त्या ठिकाणी उद्विग्न झाला. त्याला तो संघ हवा असा वाटला. त्या ठिकाणी नंतर त्यानं विवाह केला. विवाह केल्यानंतर मग मात्र त्याला अनेक मुलं झाली. 10वा मुलगा झाला. तसंच त्या ठिकाणी त्याची पत्नी गरोदर होती 10व्या वेळेला. आणि 10व्या वेळेला ती गरोदर असताना त्यांच्या घरी साधू संत आले. साधू संत आल्यानंतर त्या साधू संतांचं पूजन करू लागले. जेव्हापासून या वर्तनात गेला तेव्हापासून हा अजामिळ नावाचा ब्राह्मण होता, पण वाईट वागू लागला, वाईट कृत्य करू लागला. साधू संतांना दुखवीत होता, कोणाशिवाय चांगलं बोलत नव्हता. साधू संत घरी आलेत, पण हा बाहेर गेलेला होता. त्याच्या पत्नीनं सांगितलं, साधू महाराज तुम्ही आलात, पण म्हटले इथं तुम्हाला जे पाहिजे तसं मिळणार नाही, माझ्या पतीला नाही आवडत. ते म्हटले नाही आवडत तर निदान कोरडा शिधा द्या, आम्ही आमचं करून खातो. त्यांनी तो शिधा घेतला आणि त्यांच्या दरवाजामध्ये पटांगणामध्ये बनवून खाऊ लागले. अजामिळ आल्याबरोबर त्याने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर विचार केला आणि त्यांना सांगू लागला, अरे निघून जा इथून, चुकीच्या घरी आलात तुम्ही. दान धर्म करायचा किंवा एखाद्याला खाऊ घालायचा पटत नाही म्हणला मला. झालं असेल तुमचं तर निघा, आवरा तुमचा बोरी विस्तारा. ते म्हटले आम्ही थांबलो होतो की घरातलं कोणीतरी आमच्यासोबत जेवायला असावं. अरे तुम्हाला इथं करून दिलंय, बसू दिलंय, हेच तुमचं नशीब समजा. लवकर तुमचं उरका आणि निघून जा. ते म्हटले आम्ही जेवण करतो पण मग दक्षिणा. म्हटले बघा आले का यांच्या जातीवर, दक्षिणा मागतात म्हणे. पत्नीला सांगू लागला आणि पत्नीला सांगू लागल्याबरोबर त्या ठिकाणी ते म्हटले द्यायचं असेल ना दुसरं जास्त काही मागणार नाही, एक दान दे आम्हाला की तुझी पत्नी आता 10व्या वेळेला गरोदर आहे ना, तिला जो पुत्र प्राप्त होईल ना त्याचं नाव नारायण ठेव. कारण संत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उद्धार करूनच पुढे समोर निघतात. मग शेवटी मात्र त्या ठिकाणी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव नारायण ठेवलं. आता मात्र त्या ठिकाणी अजामिळाचा मृत्यू जवळ आला. त्या ठिकाणी यमदूत त्याला घेण्यासाठी आले. त्यांनी त्याला विळखा घालावा
आता मात्र त्याला कळून चुकलं, आता माझ्याकडे वेळ नाही. पण मुलाला आवाज दिला, नारायणा धाव, नारायणा धाव. नारायणाचं नाव घेतलं. यक्षांना त्या ठिकाणी, राक्षसांना वाटलं, दैत्यांना वाटलं, त्या यमदेवाच्या दूतांना वाटलं की नारायणाला म्हणजे आमच्या भगवंतालाच आवाज देतो की काय. त्याला तिथंच ठेवलं आणि हे निघून गेले. निघून गेल्यानंतर मग मात्र त्याला उरलेलं आयुष्य जे मिळालं तेच त्या अजामिळानं त्या ठिकाणी हरिद्वार क्षेत्रामध्ये जाऊन त्या देवाच्या स्वरूपामध्ये भजन करण्यासाठी घालवलं. मग तो राजा म्हणाला, देव जे चांगले आहेत, देव एवढे चांगले आहेत, सगळ्यांचं चांगलं करतात, पण असं का त्यांच्यामध्ये आजादोजा भाव आहे. संतांना, साधू संतांना, त्याचं भजन पूजन करणाऱ्यांना डोक्यावर घेतात आणि जे दैत्य आहेत त्यांचा विनाश करतात, त्यांच्याशी त्यांना मारून टाकतात, असं का बरं. त्यावेळी शुकदेव म्हणतात, अरे राजा, देव जरी त्यांना त्या ठिकाणी मारून टाकत असेल तरी पण जी भक्तांना त्या ठिकाणी मुक्ती प्रदान करतो नाच, तेच फळ तो यांना सुद्धा देत असतो. असा तो भगवंत आहे, त्यात खूप मयाळू दयाळू भगवंत आहे. मग त्यावेळेला सांगू लागले, म्हटले जसं त्यांना मोक्ष मिळतो ना तसाच यांना सुद्धा देत असतात. मग महाराज हिरण्याक्षला मारलं. मग त्याचा भाऊ जो आहे त्याचं काय झालं म्हटले पुढं. जो हिरण्याक्ष आम्ही ऐकला की ज्यानं पृथ्वी रसातळाला घातली होती, त्या हिरण्याक्षाचा भाऊ होता, त्याचं काय झालं म्हटले. त्याचं नाव होतं हिरण्यकश्यपू. मग ही कथा जाते ध्रुव त्या ठिकाणी प्रल्हाद चरित्राकडे. आम्हाला सगळ्यांना माहित आहे, प्रल्हाद म्हटलं की आमच्या लक्षात येतं जो प्रल्हाद आईच्या पोटात असल्यापासून त्या भगवंताचा भक्त आहे. त्याच्या बापाला म्हणजे हिरण्यकश्यपूला वरदान होती. ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्या ठिकाणी वरदानं मागून घेतलेली होती. ती वरदानं होती. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी प्रसन्न झाल्याबरोबर सांगितलं, मला अमरतत्व द्या. म्हणले अमरतत्व नाही देऊ शकत, दुसरं काही मागा. मग वरदानं मागितली. काय म्हटले, मला दिवसा मरण नको, रात्री नको, माणसाकडून नको, पशीकडून नको, घरात नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, आकाशात सुद्धा नाही, जमिनीवर सुद्धा नाही. म्हटले शस्त्रांनी नको आणि अस्त्रांनी सुद्धा नको. एवढंच नाही, सजीवाकडून नको आणि निर्जीवाकडून सुद्धा नको. आणि देवा मला या 12ही महिन्यामध्ये मरण नको. काय हुशार होता हिरण्यकश्यप. पण देव सुद्धा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. ज्यावेळेला हिरण्यकश्यपूनं पाहिलं माझ्या त्या ठिकाणी दुश्मन असणारा नारायण त्याचं नामचिंतन त्या ठिकाणी प्रल्हाद करतोय, ध्रुवजी जर भजन करायला लागले ना तर त्या ठिकाणी मन भान सगळं विसरून जायचे आणि त्या ठिकाणी भगवंताचं भजन करायचे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भगवंत भजन कर, भगवंताचं भजन ते करायचे. आणि भजन करत असताना त्या ठिकाणी एक दिवस पाहिलं, स्वतःचा मुलगा आहे पाहिलं नाही, त्याला शिक्षा देण्याचं ठरवलं. उंच कठाडावरून त्याकडून फेकून देण्यात आलं, कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली दिलं तरी सुद्धा तो मरायला तयार नाही. विष पाजण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा मरत नाही. सापांमध्ये नेऊन टाकलं, त्या सापांची सुद्धा फुलं झाली. एवढंच नाही, त्या ठिकाणी त्याची बहीण असणारी होलिका, तिला बोलवून घेतलं. तिच्याकडे अशी चादर होती की त्या ठिकाणी आगीत जर बसली आणि ती चादर जर गुंडाळली ना तर तिला आगीचा त्या ठिकाणी काहीच प्रभाव होत नव्हता. ती म्हटली, दादा काळजी करू नको, त्याला घेऊन बसते आगीत, आग पेटव, मी त्याच्यात बसते, प्रल्हादाला घेऊन बसते, मला चादर गुंडाळल्यावर काहीच होणार नाही, पण प्रल्हाद जळून खाक होईल. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ती अग्नी पेटवली आणि त्या अग्नीमध्ये ती चादर घेऊन बसली. पण घडलं असं, त्या भगवंताच्या ज्याच्यावर कृपा आहे त्याला काय त्या ठिकाणी अशक्य आहे. त्या आगीमध्ये प्रल्हादाला काहीच झालं नाही, पण जिच्याकडे चादर होती ती होलिका जळून दहन झाली. बहीण जळाल्याबरोबर पाहिलं हिरण्यकश्यपूनं आणि बोंब मारायला लागला. होलिका म्हणजे आम्ही जी होळी साजरी करतो, जी होळी पेटवतो ती म्हणजे ही होलिका आहे. आणि हा हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी बोंब मारत होता म्हणून आम्हाला बोंब मारण्याची पद्धत आहे. लेकरांना आम्ही बोंब मारत त्या ठिकाणी गोल गोल फिरायला सांगतो. आणि मग मात्र त्या ठिकाणी काहीच होईना. त्यावेळेस मग मात्र हिरण्यकश्यपूला राग आला. हे प्रल्हादा, कुठे आहे तुझा देव? अरे मला दाखव तरी. तो म्हटला सगळीकडे आहे. अरे
या स्तंभात आहे का? हो, या स्तंभात सुद्धा आहे. धाड दिशी लात दिली त्या स्तंभावर. धप्प त्या स्तंभ त्या ठिकाणी त्या फुटला गेला. कडकड 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 आवाज झाला आणि त्यामधून माझ्या भगवंताची नरसिंह भगवंताचा अवतार झाला. नरसिंह भगवान की जय, बाके बिहारी लाल की जय, श्रीमद भागवत महापुराण पुराण की जय. त्या ठिकाणी नरसिंह भगवंताचा अवतार झाला. अतिशय रागात आहेत भगवंत. आणि आता मात्र त्या रागामध्ये त्या हिरण्यकश्यपूचं आणि भगवंताचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू असताना हातातली गदा फेकली बाजूला आणि बाजूला फेकल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी त्याला मांडीवर घेतला. मारायला सुरुवात केली. देवा, तुम्ही मला मारू शकत नाही, वरदान आहेत मला. देव म्हणले, तुझ्या वरदानानंच तसंच मारणार आहे. तू आता सध्या वरही नाही, आकाशात आणि खाली नाही, माझ्या मांडीवर आहे. घराच्या आत नाही, घराच्या बाहेर नाही, तो त्या ठिकाणी दाराच्या उंबऱ्यावर आहे. शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, माझ्या नखानं तुला मारणार आहे. सजीवाना नाही, निर्जीवाना नाही, नख सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाही. अशा सगळ्या गोष्टी बोलून झाल्या. तुला 12 महिन्यात नाही, तुझ्यासाठी 13वा महिना, तेव्हापासून अधिक मास तयार झाला. त्या अधिक मासामध्ये त्या ठिकाणी त्याचं मरण. आता रागामध्ये त्याचं पोट त्या ठिकाणी फाडलं आणि फाडल्याबरोबर त्या ठिकाणी तो मरला तरी सुद्धा देव ते पोट करत होते. कारण प्रल्हादासारखा अजून एखादा पुत्र त्या ठिकाणी, अजून एखादा माझा भक्त त्या ठिकाणी मिळतो की काय, रागात करत होता. सगळे दैवत समजवायला आले पण देव ऐकेना. मग विचार केला, ज्याच्यासाठी देवानं अवतार घेतला त्यालाच समोर पाठवा. ध्रुवजी समोर गेले आणि समोर गेल्यानंतर मग मात्र भगवंत शांत झाले. त्यानंतर ही कथा जाते. राजा परीक्षितीनं विचारलं, तुम्ही मला कथा सांगताना सगळं काही सांगितलं, सगळ्या युगाचं सांगितलं, पण मग तो भगवान परमात्मा त्याचं वर्णन मला पूर्ण तोंड भरून सांगा ना. ते कधी झालं, काय झालं, या कथा तुम्ही मला कधीच्या सांगताय. त्यावेळेस युगाचं वर्णन आलं. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग असे 4 प्रकारचे युग सांगितले. त्यानंतर काही मन्वंतर सांगण्यात आली. त्या मन्वंतरानंतर मग कथा जाते गजेंद्र मोक्षाकडे. ज्या गजेंद्र नावाच्या हत्तीनं भगवंताचा धावा केला, कमळाचं फूल भिरकावलं आणि देवाला भगवंताला बोलवलं. आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी नकराचा आणि गजेंद्राचा भगवंतानं उद्धार केला. त्यानंतर भगवंतानं समुद्र मंथन केलं, 14 रत्न त्यातून निघाले. त्यानंतर वामन अवताराकडे कथा जाते. भगवान वामनाने अवतार घेतला. वामन भगवान की जय. वामन भगवंत जन्माला आले. आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. भगवंत परीक्षा घेण्यासाठी गेले. 3 पावलं जागा मागितली, 2 पावलं भेटली, पण 3ऱ्या पावलाला कुठे मांडावं म्हणून त्या ठिकाणी भगवंतानं विचारल्याबरोबर बळीनं सांगावं, तुम्ही तर सगळं घेतलं पण माझा का तिरस्कार करताय, मला पण स्वीकार करा, माझ्या पायावर डोकं ठेवा. तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. मग मात्र त्या ठिकाणी बळीचा स्वतः उद्धार केला.